गंगेत योगयात योजनानां शतीरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकं सगस्यति। तीर्थराज प्रयाग क्षेत्रावरून गंगा यमुनेचं जेल म्हणजेच गंगा यमुना कलशामध्ये भरून आज सर्व भक्तांच्या दर्शनाकरता आपल्या परिसरामध्ये हा कलश आलेला आहे। संपूर्ण देशामध्ये विश्व हिंदू परिषद आणि अनुलोम संस्थेच्या माध्यमातून हे सर्व कलश पूजनाकरता पाठवलेले आहेत। त्याप्रमाणे आपल्याही परिसरामध्ये आपला हा कलश या ठिकाणी आलेला आहे। गंगा माता या रूपाने प्रत्यक्ष आलेली आहे आणि आपल्या गावामध्ये ज्यावेळेस कलश येईल त्यावेळेस आपण अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने प्रत्यक्ष गंगा मातेचीच पूजा करत आहोत। कुंभाला आपल्याला जरी नाही जाता आलं तरी आता यमुना माता आणि गंगा माता आपल्या भेटीकरताच आल्या असं आपण समजून अतिशय चांगल्या आवडीने श्रद्धेने भक्तिभावाने आपण याचं पूजन करावं बहुसंख्येने। हे सर्व भक्तगणांना आम्ही विनम्र प्रार्थना करतो। हे सर्व पूजन ही उपासना ही सामूहिक उपासना आहे आणि सर्वांना सुख प्राप्त व्हावं म्हणून हे सर्व उपासना आहे। गंगा मातेच्या कृपेने सर्व जाती धर्मातील बांधव लहान थोर स्त्री पुरुष सर्वांना आनंद प्राप्त व्हावा ही प्रभू रामचंद्राच्या चरणी भगवान दत्तात्रयाच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो। सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी कुंभामध्ये स्नानाचा आणि आनंद घेतला। आम्ही देखील त्या ठिकाणी या मौनी अमावस्येच्या स्नानाला उपस्थित होतो। तर गंगा स्नानाचं विशेष महत्व असतं, विशेषतः कुंभ पर्वाचं स्नानाचं विशेष महत्व असतं। आपल्या अंतःकरणातले सर्व दोष त्यातून निघून जातात आणि साधू संतांचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि अनेक साधू संतांचा स्पर्श झालेलं ते जल असतं आणि त्या जलाने निश्चित आपल्याला पुण्य प्राप्त होतं। परंतु आपल्याला ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांच्याकरता अनुलोमच्या वतीने, अनुलोम या संस्थांच्या वतीने, अनुलोम संघटनाच्या वतीने आणि प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कलश पोहोचवणारे की त्या कलशामध्ये हे प्रयागराजचं जल असेल आणि त्या जलाचं पूजन आपण सर्वांनी करायचं आहे की त्या जलपूजनाने आपल्याला ते पुण्य लाभ होणार आहे की ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांना सुद्धा तो लाभ होईल।